नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत जो थेट अंधाराकडून प्रकाशाकडे आणि संकटाकडून जगण्याच्या खऱ्या उद्देशाकडे जातो. बघा, आयुष्य म्हणजे काही नेहमीच फुलांचा रस्ता नसतो, बरोबर? कधीकधी तो खूप खडतर, अंधारलेला आणि वेदनादायी असू शकतो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या वेदनेच्या पलीकडे नेमकं काय दडलंय. आजच्या या सखोल माहितीमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की संघर्षाच्या अंधारातून बाहेर पडून उद्देशाच्या प्रकाशात कसे यायचं. एकदम सिनेमॅटिक वाटतंय ना? चला तर मग सुरू करूया. आता एक क्षण विचार करा. जेव्हा जीवन खरोखरच कठीण होतं, सगळीकडनं दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा आपण पुढे जाण्याचं कारण कुठे शोधतो? हा एक असा प्रश्न आहे ना, जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कधी ना कधी पडतो. आणि याचं खरं उत्तर माहितीये काय? प्रत्येक संघर्ष मागे ना एक लपलेला अर्थ असतो. आणि हाच तो अर्थ आहे जो आपल्याला कोणत्याही संकटावर मात करून टिकून राहण्याची, सर्व्हाइव्ह करण्याची अफाट ताकद देत असतो. तर आपला पहिला मुद्दा आहे संघर्षाचं वास्तव. आता जरा डोळे मिटून कल्पना करा. समजा आपण एका घनघोर अंधारातून चालत आहोत. आजूबाजूला काहीच दिसत नाहीये, पण आपली नजर दूरवर दिसणाऱ्या एका छोट्याशा प्रकाशाच्या किरणावर अगदी खिळलेली आहे. तो प्रकाश म्हणजे काय? तर तो आशेचा आणि अर्थाचा किरण आहे. वेदनांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच खऱ्या अर्थाने आपलं भविष्य ठरवत असतो. म्हणजे बघा, जर आपण वेदनेला फक्त एक शिक्षा मानलं तर आपण तिथे चढकून पडतो. पण जर आपण त्याच वेदनेकडे आशेच्या प्रकाशातून पाहिलं तर आपण तो सगळा अंधार पार करून सहज पुढे जाऊ शकतो. यावरूनच आपण वळतोय आपला पुढच्या भागाकडे, अर्थ शोधण्याची गरज. आता कदाचित असा प्रश्न पडला असेल की जीवनाचा अर्थ म्हणजे नक्की काय? तर हे दुसरं तिसरं काही नसून एक सखोल जबाबदारी आणि एक प्रबळ उद्देश यांचा सुंदर संगम आहे. जेव्हा आपण आयुष्यात भयानक अंधाराचा किंवा संकटाचा सामना करत असतो ना, तेव्हा हा आतला उद्देश एका भक्कम नांगरासारखं काम करतो. समुद्रात वादळ आल्यावर जहाजाला जसा नांगर वाचवतो, तसाच हा उद्देश आपल्याला त्या संकटाच्या वादळात वाहून जाण्यापासून रोखतो. तत्वज्ञानातला हा एक अतिशय भन्नाट आणि महत्वाचा दुवा आहे. जगण्याचं का विरुद्ध जगण्याचं कसं. बघा, जर एखाद्या माणसाकडे जगण्याचं स्पष्ट का असेल, म्हणजे मग ते कुटुंबासाठी असो, समाजाच्या कल्याणासाठी असो किंवा अगदी स्वतःच्या एखाद्या अपूर्ण स्वप्नासाठी असो, तर जगण्याचं कसं हे एकदम सोपं होऊन जातं. परिस्थिती कितीही भयंकर असू दे, जर का जगायचे हे आपल्याला पक्कं माहीत असेल तर माणूस कसंही जगून दाखवतो आणि पुढे जातोच जातो. मग आता हा अर्थ शोधायचा कसा? याचे 3 प्रमुख मार्ग आहेत. हे 3 मार्ग आपण थोडे नीट समजून घेऊया. पहिला मार्ग आहे काम आणि योगदान, म्हणजे आपल्या कामातून, कौशल्यातून समाजासाठी काहीतरी चांगलं निर्माण करणं. दुसरा मार्ग आहे प्रेम आणि नातेसंबंध. जेव्हा आपण इतरांच्या सेवेसाठी, त्यांच्या भल्यासाठी निस्वार्थपणे जगतो, तेव्हा आपल्या जीवनाला आपोआप एक सखोल अर्थ प्राप्त होतो. आणि तिसरा, जो कदाचित सर्वात कठीण पण तितकाच महत्वाचा आहे, तो म्हणजे दुःख स्वीकारणं. हो, वेदनेतून पळून जाण्यापेक्षा त्यातून शिकणं आणि स्वतःचा विकास करणं. आता हे सगळं तत्वज्ञान खऱ्या आयुष्यात कसं दिसतं? आपण काही साध्या उदाहरणांवरून बघूया. एक शिक्षक जो स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन अगदी मनापासून विद्यार्थ्यांना घडवतो. ती एक आई जी स्वतःच्या सगळ्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून अतिशय प्रेमाने आपल्या मुलाचं संगोपन करते. किंवा तो रुग्ण जो रुग्णालयात अत्यंत वेदनादायी आजाराशी रोज धैर्याने लढा देत आहे. हे सगळे कोण आहेत? हे सगळे आपल्या रोजच्या जगण्यातील शांत पण अत्यंत शक्तिशाली नायक आहेत, जे आपण मगाशी बघितलेल्या त्या 3 मार्गांचा अगदी नकळत अवलंब करत असतात. आता आपण एका अत्यंत ट्रान्सफॉर्मेटिव्ह भागाकडे वळतोय, आपला दृष्टिकोन आणि मानसिकता. आपल्या हातात नेमकं काय आहे आणि काय नाही हे ओळखणं खरंच खूप गरजेचं आहे. बघा, आपण बाहेरील परिस्थिती, अचानक कोसळणारी संकटं किंवा इतर लोकांचं वागणं अजिबात बदलू शकत नाही. बाह्य जग हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. पण त्या परिस्थितीला नेमका कसा प्रतिसाद द्यायचा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मात्र आपल्या अंतर्गत मनाला 100% असतं. दृष्टिकोन ही एक अशी गोष्ट आहे जी जगातलं कोणीही आपल्याकडून कधीच हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे स्वतःला कधीतरी हा एक सखोल प्रश्न नक्की विचारून बघा, मी का जगतो? आपण बऱ्याचदा संकटांना फक्त एक दुर्दैवी घटना मानतो, पण खरं तर ती आपली खरी ओळख शोधण्याची एक छुपी संधी असते. जेव्हा आयुष्यात सगळं काही सुरळीत मजेत चालू असतं, तेव्हा आपण या प्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो.
पण जेव्हा अचानक एखादं मोठं संकट समोर उभं टाकतं तेव्हा सगळ्या अनावश्यक गोष्टी गळून पडतात आणि आपलं मूळ अस्तित्व, आपला खरा उद्देश अगदी आरशासारखा स्पष्ट समोर येतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कठीण काळ आपल्याला तोडून टाकण्यासाठी नाही, तर आपल्याला आतून अधिक मजबूत आणि सुंदर बनवण्यासाठी येत असतो. एखाद्या खडकाळ जमिनीतूनही जसं एक नाजूक फूल जिद्दीने वर येतं, तसंच काहीसं संकट ही आतून अधिक लवचिक आणि भक्कम होण्याची एक उत्तम संधी असते. जेव्हा आपण प्रत्यक्ष वेदनेला सामोरे जातो तेव्हाच आपली खरी ताकद जगासमोर आणि स्वतःसमोर उजेडात येते. चला तर मग आता पाहूया या सगळ्याचा आपल्या आजच्या आधुनिक जीवनात कसा उपयोग होऊ शकतो. हे जे सगळं आपण पाहिलं ना, ते आधुनिक काळातील नैराश्य, अँक्झायटी आणि चिंता यावरचे एक अतिशय प्रभावी औषध आहे. आजच्या जगात जिथे कामाचा आणि जगण्याचा मानसिक तणाव प्रचंड वाढलाय, तिथे जीवनाचा हा अर्थ शोधल्यामुळे आपल्याला एक वेगळीच मानसिक शांती मिळते. जर आपला उद्देश एकदम स्पष्ट असेल तर आपण आपलं करिअर, वैयक्तिक नातेसंबंध आणि स्वतःचं शारीरिक तसंच मानसिक आरोग्य या सगळ्यामध्ये एक उत्तम बॅलन्स, एक समतोल साधू शकतो आणि यातूनच आयुष्यात एकंदर स्थिरता येते. हे समीकरण बघा, हा या संपूर्ण संकल्पनेचा गाभा आहे. अर्थ हा नेमका कसा तयार होतो? तर तो आपला संघर्ष, आपली जबाबदारी आणि आपली आशा यांची अचूक बेरीज आहे. कसं ते सांगतो. संघर्ष आपल्याला कठोर वास्तवाची जाणीव करून देतो, जबाबदारी आपल्याला ठोस कृती करण्यासाठी प्रवृत्त करते आणि आशा आपल्याला भविष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी देते. या तिन्हींचं एकत्र येणं म्हणजेच जीवनाचा खरा अर्थ. आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. जीवनात संघर्ष अपरिहार्य आहे, पण त्यातून अर्थ शोधणं हीच तर खरी कला आहे. आपल्या जबाबदाऱ्या, आपली नाती आणि आपली अपूर्ण स्वप्न हीच आपल्या जगण्याची सर्वात मोठी ताकद असते. आयुष्यात संकटे तर येतच राहतील, तो निसर्गाचा नियम आहे, पण आपण आपला उद्देश कधीही विसरता कामा नये. आता जाता जाता थोडा विचार करा. आज तुम्ही ज्या संघर्षाचा सामना करत आहात त्यामागे कोणता मोठा अर्थ दडलेला असू शकतो. तुम्हाला जर हे विश्लेषण आवडले असेल आणि अशाच प्रेरणादायी संकल्पना सखोलपणे समजून घ्यायच्या असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला.